अकोल्याच्या पाळोदी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि दूषित पुरवठ्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन सुरू केलं। गावात दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असून जोपर्यंत शुद्ध पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थ महिलांनी घेतला आहे। अकोल्याच्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पाळोदी गावात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे। गावात नळावाटे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। दूषित पाण्यामुळे लहान मुलं, गरोदर माता आणि वृद्ध आजारी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता थेट जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं। ग्रामस्थ महिलांनी अधिकाऱ्यांच्या दलनातच घेराव घालत आपला संताप व्यक्त केला। जोपर्यंत गावाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। त्यामुळे पाळोदी गावातील पाणी प्रश्नावर प्रशासन आता काय तोडगा काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। आज सांगितलं हमारे 8 दिवस झाले हा विषय सांगतो।